येईल का जुळून नाते? आता ते लवकरच होणार होते दिव्यादित्य. इथून पुढे काय हो, तुम्ही कोणी लग्नाला येणार की नाही? कुणीच सांगितलं नाही तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते. मितालीने शिवला मेहंदीचे कोण आणायला सांगितले. गुपचूप तिच्याकडे आणून द्यायला सांगितले. रात्री झोपताना दिव्याला आणि स्वतःला मेहंदी काढणार होती ती. आर्टिफिशियल मेहंदी नको होती तिला. दिव्याचं लग्न अगदीच वाजत गाजत नाही झालं तरी दिव्याला स्वतःला जमेल तेवढं तर सजवणारच होती ती. हातावर खरी मेहंदीची लाली देते, जे तेज देते ते तयार स्टिकरला कसं असणार. मितालीने सुमीसोबत पटपट जेवण केलं. सगळे जेवले. आदित्यही आवडीने जेवण जेवला, अगदी जेवणाची तारीफ करत. मिताली, कधीतरी मैत्रिणीला पण शिकवू ग. तिच्या हातचं खावंसं वाटलं तर निदान असं चविष्ट तरी खाता येईल. आदित्य दिव्याकडे बघत म्हणाला. मी इतके दिवस नाही शिकवू शकले, आता तुम्हीच सांगून बघा. मॅडमना जेवण बनवण्यातच रुची नाही, मिताली दिव्याकडे बघतच म्हणाली. दिव्या मात्र काही न ऐकल्यासारखी शांतपणे जेवत होती. मितालीने जेवण झाल्यावर दिव्याला आपल्यासोबत गॅलरीत नेलं. आदित्य आणि शिव उद्याबद्दल थोडंसं डिस्कस करत होते. मध्येच एखादा बिझनेस टॉपिक बोलत होते. दोघींना ते आणि दोघी त्यांना विसरल्या होत्या. मितालीने दिव्याच्या हातावर भरभर मेहंदी काढली आणि त्यात आदित्यचं नाव काढलं. हातावर कोपरापर्यंत काढली होती मेहंदी आणि पायावर फक्त बोटांना काढली. मेहंदी काढून झाल्यावर मितालीने दिव्याला मिठी मारली आणि रडायलाच लागली. मी तू वेडी आहेस काय गं? मी तुला कुठे सोडून जाते का? रडू नकोस बरं. तू रडणार असशील ना तर मी आत्ता आदित्यांना नाही सांगते, दिव्या म्हणाले. मिताली रडते, आपण लग्न करून तिला सोडून जाणार म्हणून असं वाटलं दिव्याला. म्हणून दिव्या असं म्हणाली तिला. नाही गं राणे, हे तर कधी ना कधी होणारच होतं. पण आता तू तुझ्या आयुष्यात बिझी होशील. आपले हे दिवस कायम लक्षात राहतील म्हणून थोडं वाईट वाटलं. इथून पुढे तुझ्या आयुष्यात आदित्य सरांचं महत्त्व वाढणार. तुला पहिलं लक्ष त्यांच्याकडे द्यावं लागणार. थोडक्यात काय, आयुष्य बदलणार. ते तसंच नाही राहणार. किती जरी म्हटलं आपण पहिल्यासारखं राहू म्हणून तरी नाहीच जमणार आपल्याला. तू नेहमी आनंदी राहावीस हीच इच्छा होती माझी. ती आज पूर्ण होताना दिसते. मितालीने दिव्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तिला भरून आलं होतं, पण एक समाधान होतं की योग्य जोडीदार तिला लाभला होता. मी तुला खूप त्रास दिला ना, पण तू कधीच तक्रार केली नाहीस माझी. आता आदित्यांना देणार, मी कसर भरून काढणार, दिव्या म्हणाली. तशी मिताली हसलीच. तुझ्या हातावर मेहंदी काढ. दिव्याने बघितलं. मितालीने स्वतःच्या हातावर मेहंदी काढली नव्हती. नको, आता राहू दे. तुझ्या काढली ना बस झाली, मिताली म्हणाली. नाही हा, तू काढ, दिव्या हट्ट करत म्हणाली. तशी मितालीने झटपट एका हातावर मेहंदी काढली. या दोघींना आदित्य आणि शिव लांबूनच बघत होते. कारण ह्या दोघी मध्येच कुठे गेल्या म्हणून त्यांनी शोधलं पण कुठेच दिसल्या नाहीत. तेव्हा एका सर्वंटला विचारलं. तिने गॅलरीत आहेत असं सांगितलं. तेव्हा तर दोघींची गळाभेट चालू होती. जेव्हा दोघी आत आल्या गॅलरीतून तेव्हा त्यांचं लक्ष या दोघांवर गेलं. तुम्ही दोघंही असं का बघत आहात, दिव्याने विचारलं. कारण तुम्ही दोघी कुठे गायब झालात म्हणून शोधून दमलो आम्ही, आणि तुम्हाला बघतोय तर चांगली गळाभेट चालली आहे दोघींची, आदित्य म्हणाला. मितालीला वाईट वाटत होतं. ती त्यावर काहीच बोलली नाही. दिव्याला एवढं वाईट वाटत नव्हतं कारण तिचं आदित्यशी लग्न होणार होतं म्हणून खुश होती आणि मितालीपासून थोडीच लांब जाणार आहोत ही तेच तर असणार असं दिव्याचं मत होतं. पण मितालीने दिव्याला लहान मूल सांभाळावं तसं सांभाळलं होतं. त्यामुळे मितालीला जास्तच वाईट वाटत होतं.
मिताली दिव्याला तिथून घेऊन जातच होती की आदित्यने थांबवलं. एक मिनिट, हे काय आहे? आदित्यने दिव्याच्या हाताकडे बघत विचारलं. उद्या तुमचं लग्न आहे ना, म्हणून मेहंदी काढली, मिताली म्हणाली. पण उद्या फक्त 4 माणसं असणार आणि कागदोपत्री लग्न होणार. त्यानंतर मोठं लग्न करणार, पण त्याला वेळ आहे. मग हे मेहंदी वगैरे आज का? आदित्यने विचारलं. हो, पण मला वाटलं तिला सजवावं असं. खरं लग्न हे एकदाच होतं, मिताली असं म्हणाली आणि आदित्यने मनाशी काहीतरी ठरवलं. दोघेही खाली झोपणार होत्या, तर पुरुष दोघे बेडवर झोपणार होते. बेडवर झोपायला गेल्यावर आदित्यने भटजी आणि हवन करायची व्यवस्था शिवला करायला सांगितली. त्याला विधिवत लग्न व्हावं असं वाटलं, नाहीतर तो फक्त आता रजिस्टर लग्नच करणार होता. पण मितालीने दिव्याच्या हातावर मेहंदी काढलेली बघितल्यावर त्याने ठरवलं, आज गोड स्वप्न उराची बाळगून तो झोपायला बघत होता. पण झोप लागतच नव्हती. तो हळूच उठून दिव्याला त्या डिम लाईटमध्ये बघायचा प्रयत्न करत होता. ती गाढ झोपली होती. आदित्य नुसता वळवळ करत होता. एक दिवस दिव्या आयुष्यात आल्यापासूनचा आठवत होता. त्याचे ओठ त्याच्याही नकळत रुंदावले होते. आज त्याची मेहनत फळाला आली होती. उद्या फायनली लग्न करणार होता तो. देवाकडे एकच मागणं होतं, त्याचं हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. मितालीने लवकर उठण्यासाठी अलार्म लावला होता. ती लवकर उठली, आंघोळ केली. त्यानंतर दिव्याला उठवलं. तिला लवकर फ्रेश व्हायला सांगितलं. देवाकडे प्रार्थना करायला सांगितली, दिवाबत्ती करायला सांगितली आणि तयार राहायला सांगितलं. आज आठवणीने उपवास पकडायला सांगितला तिला, जे दिव्यासाठी फारच कठीण होतं. पण मितालीने सांगितला म्हणजे करायचाच होता. नेमकं वकील कोणत्या वेळी येणार आहे हे दोघींपैकी एकीनेही विचारलं नव्हतं. सकाळी 5 वाजल्यापासून दोघींच्या घरात नुसता धुडगूस चालू होता. मितालीला असंही झोप येत नव्हती. तिने थोड्या वेळाने दिव्यालाही उठवून घातलं होतं. आता दोघी छान गप्पा मारत होत्या. त्यांच्या आवाजाने शिव उठला. आदित्य अजून उठला नव्हता. ज्याचं लग्न तोच उठला नव्हता. मितालीला ड्रेस घ्यायचा होता. तिने 9 वाजता शिवला तिच्या सोबत यायला सांगितलं. शिवला विचारलं तर वकील 12 वाजता येणार होता, म्हणजे तिच्याकडे खूप वेळ होता. तिने स्वतःसाठी काही घेतलं आणि दिव्यासाठीही काही गिफ्ट्स वगैरे घेतली. देवघरात ठेवायचं साहित्य जसं ताम्हाण, पळी, पंचपात्र, निरंजन आणि तांब्या अशी 5 भांडी घेतली आणि एक बाळकृष्णाची मूर्ती घेतली. प्रत्येक मुलीची पाठराखण करतो तो बाळगोपाळ, म्हणून मितालीने आणला होता आठवणीने. कितीतरी भावना जोडल्या होत्या त्यामागे. अजून खूप काही घेतलं दिव्यासाठी तिने. दिव्याच्या आयुष्यात तिला काहीच कमी राहिलं असं वाटू द्यायचं नव्हतं. तसं तर आदित्य काहीच कमी पडू देणार नव्हता. तरी ड्रेस मितालीला शिवने घेऊन दिला, जो महागडा होता. मिताली आपल्या पैशाने घेत होती, पण शिव ऐकायलाच तयार नाही. नाईलाजाने तिला घ्यावा लागला ड्रेस. खूप खरेदी करून मिताली लवकरच फ्लॅटवर आली. दिव्याच्या मेकअप करणाऱ्या मुली आल्या होत्या, तशी ती बिझी झाली. दिव्याच्या हातावरच्या मेहंदीला तर लाली चढली होती. कशी नसेल लाली? आदित्य प्रेम जे करत होता इतकं. 11:30ला वकील आले. त्याने सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. वकिलाने तुम्ही कायद्याने पती पत्नी झालात हे सांगितलं. आदित्यच्या बाजूने डॅड आणि शिव, तर दिव्याच्या बाजूने मिताली होती. एकमेकांच्या गळ्यात हार घालून फोटो काढला. त्यांचं काम झालं तसे ते निघून गेले आणि थोड्याच वेळात भटजी आले.
फटाफट हवनाचं सामान आलं आणि बघता बघता दोघांच्या विधी सुरूही झाल्या. विधीचं सर्व साहित्य भटजी स्वतः घेऊन आले होते. सप्तपदीचे फेरे घेतेवेळी एक एक वचन देत होते. आदित्यला दिव्याचा अंगठा, पायाचा अंगठा धरून एक एक पुंजी बाजूला करायची होती. हा विधी मात्र दिव्याला खूपच आवडला. दिव्याला आणि मितालीला काहीच माहीत नव्हतं. त्या दोघींना आश्चर्य वाटलं, पण विधिवत लग्न होताना बघून खूप समाधान वाटलं. आदित्यने फोटोग्राफर बोलवला होता. दिव्या तेवढ्याशा गोष्टीमध्येही खूप खुश होती. मितालीही खुश झाली हे बघून सर्व. मितालीने आणलेली देवाची भांडी आणि बाळगोपाळ सर्व भटजी काकांकडे त्यांनी दिलं. मिताली खुश झाली. चला, म्हणजे आपलं मी आणलेलं सामान त्याचा फायदा झाला, ती मनातच म्हणाली. घरातच लग्न झालं. दिव्या आणि आदित्यने वाकून प्रकाशला नमस्कार केला. आदित्यला वाईट वाटलं होतं. आपण मॉमला नाही बोलावलं याचं. जर तिला कुठून कळलं तर आपण दिव्याशी लग्न केलं हे काय करेल? डॅड, मॉमला सांगायचं का? आदित्यने विचारलं. नको, आता काहीच बोंबाबोंब नको, आदित्यचे डॅड म्हणाले. त्यांना आत्ता कोणालाच सांगायचं नव्हतं. डॅड, मला वाटतं आपण सांगायचं. आज ना उद्या मला त्यांच्यासोबत राहायचं आहे. खरं तर त्या आत्ता हव्या होत्या इथे आशीर्वाद द्यायला, पण आपणच त्यांच्या पाया पडायला जायला हवं असं मला वाटतं, दिव्या म्हणाली. आदित्य आणि डॅड तर शॉक होऊन तिलाच बघत होते. जी मॉम दिव्यासोबत असं वागली, तिच्यासोबतच राहायचं म्हणत होती दिव्या. दिव्या, प्रकाश मनातच असतात की दिव्याच बोलते. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. मला मनापासून वाटतं मी त्यांच्या पाया पडायला जावं. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मी काही बोलू शकत नाही, पण ती काही बोलली तर वाईट वाटून घेऊ नकोस, प्रकाश म्हणाले. सकाळपासून उपवास पकडल्याने दिव्याला जोरात भूक लागली होती. सर्व जेवायला बसले. जेवण झाल्यावर छान फोटो सेशन झालं. तसे प्रकाश, आदित्य आणि दिव्या तिकडे जायची तयारी करतात. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.